लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भारती पवार यांना उमेदवारी जाहीर झाली असून त्यांच्याकडून आता प्रचाराला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे आणि आता प्रचारात देखील त्यांनी आघाडी घेतली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आहेत। ते आपलं TV9 मध्ये स्वागत आहे। आपल्याला उमेदवारी जाहीर झाल्यापासून आपण प्रचाराला सुरुवात केलेली आहे, आता प्रचारात देखील आपण आघाडी घेतलेली आहे, काय सांगा? बघा, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे। आज आमचा स्थापना दिवस सुद्धा आहे। जगातली सगळ्यात मोठी पार्टी, संघटन आणि राष्ट्राप्रती समर्पित असलेली भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते। मला असं वाटतं आम्ही निवडणुका जरी असल्या नसल्या तरी आम्ही सातत्यानेच योजना पोहोचवण्यासाठी गेल्या 10 वर्षापासून मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा स्पीड अजून वाढवलेला आहे। आणि आज या गोष्टीचा आनंद आहे की आज भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते ज्यांनी की गावागावापर्यंत खूप चांगलं काम केलं, संघर्ष केला, मेहनत घेतली, त्याच्यामुळे आज आमची भारतीय जनता पार्टी एक मोठी पार्टी म्हणून काम करते, जी की राजकारण आणि समाजकारण दोन्ही गोष्टींना जपते। आणि मला असं वाटतं की आमचा लोकसभेचा प्रचार चालू झालेला आहे आणि आमच्या सगळ्यांच्या गाठीभेटी होत आहेत, कुठे सभा होत आहेत, रॅली निघते। तर मला असं वाटतं की लोकसभा म्हणून नाही तर आम्ही काय केलं आहे, गेल्या 10 वर्षातला जर रेकॉर्ड तपासला तर नक्कीच काँग्रेसच्या सरकारने जे केलं नाही ते या 10 वर्षात करून दाखवणारे मोदीजी आम्ही बघितले। काँग्रेसच्या सरकारमध्ये ज्या मुद्द्यांवर कधी लक्षच दिलं गेलं नाही त्या मुद्द्यांवर मोदीजींनी डबल स्पीडनी काम करून दाखवलं। फॉर एक्झाम्पल, एक एम्स आपण दिल्ली एम्स ओळखत होतो, आज प्रत्येक राज्यात आमचे 22 एम्स फंक्शनल होत आहेत, उभे राहत आहेत। हे एक उदाहरण दिलं मी माझ्याच जिल्ह्याचं। मी म्हणते की इथेसुद्धा सिव्हिल हॉस्पिटल MUHSच्या माध्यमातून मेडिकल कॉलेजचे PG कोर्सेस सुरू झाले। खूप मोठी गोष्ट आहे। मी डॉक्टर म्हणून मलाही वाटत होतं की इथे मेडिकल कॉलेज का होत नाही आहे। PG कोर्सेस सुरू झालेत, लवकरच आता आम्ही MBBSचे पण कोर्सेस सुरू करणार। त्यासाठी नक्कीच आम्हाला केंद्रीय आमचं जे सरकार आहे किंवा केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवियाजी, इथली आमची सगळी टीम, यांची सगळ्यांची मदत झाली। मला असं वाटतं की राज्य सरकार, केंद्र सरकार आमच्या विचारांचं असलं तर डबल इंजिनचं सरकार म्हणून आम्हाला मदत झाली। माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने आज आम्ही ही लोकसभेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढत आहोत आणि दोन्ही विकासात्मक दृष्टीनेच आम्ही कार्यकर्ते म्हणून लोकांसमोर जात आहोत। नक्कीच ताई, परंतु आपला जो मतदारसंघ आहे दिंडोरी तो ग्रामीण भागात आहे आणि प्रामुख्याने या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आहेत। मागच्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसते सरकारविरोधात। आता आपण कशा पद्धतीने त्यांच्या नाराजीवर तोडगा काढणार, काय सांगा? बघा, माझा मतदारसंघ हा खूप मोठा मतदारसंघ आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा 10 तालुक्यांचा मतदारसंघ आहे। याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातले प्रश्न वेगळे आहेत आणि नक्कीच आपण म्हणालात तसं माझ्या ह्या तालुक्यांमध्ये कांदा उत्पादक फार मोठ्या प्रमाणात येतात, परंतु त्यांनी हेही सातत्याने बघितलं की गेल्या 5 वर्षामध्ये केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय काय प्रयत्न केले। मग जी मागची निर्यात बंद होती ती खुली करण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केले, त्याला यश आलं। जेव्हा कांद्याचे भाव पडले, कमी झाले, तेव्हा आम्हीच मागणी केली की याच्यावर सरकारने काहीतरी तोडगा काढावा। त्याच्यावर सरकारने NCCF नाफेडच्या माध्यमातून खरेदी केली, ज्याच्यामुळे रेट वाढण्यासाठी मदत झाला। पहिल्यांदा इतिहासात असं झालं की लाल कांद्याची खरेदी होत नव्हती नाफेड NCCFकडून। माननीय पीयूषजी गोयल केंद्रीय मंत्री यांनी याच्यावरही लक्ष दिलं। पहिल्यांदा लाल कांद्याची सुद्धा खरेदी झाली, हे सुद्धा आम्ही बघितलं। कांद्याला अनुदान देणारं राज्य सरकार माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिले मुख्यमंत्री आहे की ज्यांनी कांद्याला अनुदान दिलं। तेच पुढे नेत आजचे मुख्यमंत्री आमचे माननीय शिंदेसाहेब यांनी देखील कांद्याला अनुदान दिलं। वेळोवेळी आत्ता तर मागच्या काही महिन्यांपूर्वी स्वतः केंद्र सरकारने 2400च्या भावाने नाफेडच्या माध्यमातून रेट ठरवून देऊन कांदा खरेदी केला आणि आत्ता निर्यात बंदी असताना काही देशांसाठी ही निर्यात खुली केलेली आहे। पूर्ण निर्यात बंद नाही, तर जे आपले मित्र देश आहेत त्या देशांसाठी आपल्या भागातला कांदासुद्धा निर्यात होतो आहे। ती निर्यात गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट आहे।
आणि या बाबतीत केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे किती निर्यात झाला, कुठल्या देशांना झाला. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये आमच्या मागणी सातत्याने होते आहे. ह्या प्रश्नावर जनतेला माहिती आहे की आम्ही सातत्याने काम करतो आहे. मी स्वतः हे प्रश्न मांडलेत. माझं सरकार हक्काचं सरकार म्हणून वेळोवेळी मी भेटी घेतल्या, शेतकऱ्यांच्या तक्रारी, शेतकऱ्यांच्या सूचना मी पोहोचवल्यात. मला असं वाटतं की जनतेचा विश्वास मोदी सरकारवर आहे. जनतेला जी काय अपेक्षा आहे ती नक्कीच आहे केंद्र सरकारकडून आणि आत्ताही निर्यात खुली होणार आणि त्यासाठी सुद्धा आमचा पाठपुरावा चालू आहे. नक्कीच ताई, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आता चुरस जी आहे ती वाढताना दिसते. आपल्यात महायुतीत आणि महाविकास आघाडीत बंड होणार अशी चर्चा आहे. आपण जर बघितलं महायुतीमध्ये हरिश्चंद्र चव्हाण हे देखील आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. दिंडोरी लोकसभेतनं बंडखोरी करून निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे जे पी गावित जे आहेत ते महाविकास आघाडीत बंड करणार. त्यामुळे आपल्यासमोर जे आव्हान आहे ते वाढताना दिसतं आहे. नाही, मला नाही असं वाटत, कारण आम्ही गेल्या 5 वर्षापासून सातत्याने जनतेपुढे आहोत. जे प्रश्न समोर आले त्यावर आम्ही काम केलं आहे. करोनासारखं संकट आलं तेव्हा आम्ही घरात न बसता आम्ही जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून आम्ही त्याच्यावर काम केलं. मग अगदी राशन पोचतं आहे की नाही, मेडिसिन पोचत आहेत की नाही, वॅक्सिन आली की नाही, किंवा कुठे कोणाला ॲडमिशनसाठी मदत हवी असेल हॉस्पिटलला, मला वाटतं जनतेने हे सगळं काम बघितलेलं आहे. जनतेचा विश्वास आहे आणि आम्हाला माहिती आहे की आम्ही जर जनतेप्रती प्रामाणिकपणे काम केलेलं आहे तर जनतेचा आशीर्वाद आम्हालाच मिळणार. आम्ही कदाचित जर काम केलं नसतं तर मात्र हे प्रश्न आमच्यासाठी फार गंभीर राहिले असते. परंतु जी व्यक्ती सातत्याने काम करत असते, मला नाही असं वाटत की त्यांना कधी कुठल्या चॅलेंजचं भीती दडपण येतं. आमचा विश्वास जनतेवर आहे आणि जनता जनार्दन जाणून आहे की गेल्या 5 वर्षापासून मी एक खासदार म्हणून प्रत्येक गावात आमच्या केंद्र सरकारच्या योजना पोचवल्या आहेत. प्रत्येक गावात पाण्यासंदर्भात जे जलजीवन मिशन आलं त्यातनं कोट्यावधींचा निधी गेला आहे. प्रत्येकाला लस मिळेल यासाठी अगदी हरघर दस्तक पण दिलं आणि म्हणून 220 कोटींचं वॅक्सिनेशनसुद्धा आपण भारतीय करू शकलो. मला असं वाटतं की बोलण्याचं खूप आहे, परंतु आम्ही आमच्या कामातूनच जनतेपुढे जाणार, आशीर्वाद मागणार. ड्रायपोर्टसारखा मोठा प्रोजेक्ट आज निफाडमध्ये साकारला जातो आहे, याचा आनंद आहे आम्हाला की आमचं नेतृत्व, सक्षम नेतृत्व माननीय मोदीजींच्या नेतृत्वात, ज्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, माननीय गडकरी साहेब ज्यांनी ह्या प्रोजेक्टला दिशा दिली आहे, माननीय देवेंद्रजी यांनी याच्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे, माननीय शिंदेसाहेब, माननीय अजितदादा यांनी सातत्याने या गोष्टींना प्रोत्साहन दिलं. मला असं वाटतं की आमच्याकडे नेता पण आहे, आमच्याकडे नीती पण आहे आणि आमच्याकडे नियत पण आहे आणि याच दृष्टिकोनातनं आम्ही जनतेपुढे जाणार आणि जनता आम्हाला आशीर्वाद देणार. क्योंकि हर समस्या का हल विकसित भारत का संकल्प लेके आया हुआ कमल. नक्कीच आपण बघितलं, विकासाच्या माध्यमातून जनतेपुढे जाऊ असं जे आहे प्रतिक्रिया ती केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे. पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.